आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त नियमावर चर्चा करणार आहोत. तो नियम आहे नियम 70. हा नियम अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी निगडित आहे ज्यांना बडतर्फी किंवा सेवेतून काढून टाकण्याच्या शिक्षेनंतर अपिलात किंवा पुनर्विलोकनातून पुन्हा सेवेत घेतलं जातं. विशेषतः म्हणजे सेवेतून बाहेर असलेल्या काळातलं त्यांचं वेतन आणि त्या कालावधीचा दर्जा कसा ठरवायचा हे हा नियम स्पष्ट करतो. आहे जी न्यायाच्या मूळ तत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. नियम 2 प्रकारच्या परिस्थितीमध्ये स्पष्ट फरक करतो. एक, जिथे कर्मचारी संपूर्णतः दोषमुक्त म्हणजे ऑनरेबली अक्विटेड आहे, आणि दुसरी, इतर सर्व प्रकरणं जिथे अनेकदा तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटींमुळे पुनर्स्थापना होते. त्यामुळे आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न हा आहे की प्रशासनाचा मूळ आदेश बेकायदेशीर ठरल्यावर कर्मचाऱ्याला त्याचे पूर्ण वेतन आणि सर्व लाभ मिळणं हा त्याचा निरपवाद हक्क आहे का, की केवळ संपूर्णतः दोषमुक्त असल्याचा शिक्का मिळाल्यावरच त्याला हे लाभ मिळावेत? नियमातील ही विभागणी खरोखरच तर्कसंगत आणि न्याय्य आहे का? माझ्या मते ही विभागणी केवळ न्याय्यच नाही, तर प्रशासकीय शिस्त आणि सार्वजनिक निधीच्या जबाबदार वापरासाठी अत्यावश्यक आहे. बघा, संपूर्णतः दोषमुक्त आणि इतर कारणांमुळे पुनर्स्थापित यांच्यात फरक करणं हे सुशासनाचं लक्षण आहे. ज्या कर्मचाऱ्याची निर्दोषता गुणवत्तेवर निस्संदिग्धपणे सिद्ध झाली आहे त्याला पूर्ण न्याय मिळायलाच हवा. पण जिथे मूळ गैरवर्तनाचा ठपका कायम असतो तिथे परिस्थितीचं गांभीर्य पाहून वेतनाचा हिस्सा ठरवण्याचा विवेकाधिकार सक्षम प्राधिकाऱ्याला देणं हे पूर्णपणे सार्वजनिक हिताचं आहे. नाही, पण इथेच तर मूळ समस्या आहे. कायद्याच्या नजरेत जो आदेश टिकू शकला नाही त्याला तुम्ही तांत्रिक कारण म्हणून बाजूला सारत आहात. पण याचा सरळ अर्थ आहे की प्रशासनाने एका नागरिकाला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढलं. तो आदेश रद्द झाल्यावर त्या कर्मचाऱ्याला पूर्ववत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. जणू काही तो बेकायदेशीर आदेश कधी अस्तित्वातच नव्हता. त्याला पूर्ण वेतन आणि लाभ नाकारणं हा शुद्ध अन्याय आहे. हा त्याला कायदेशीर लढाई जिंकूनही दुसऱ्यांदा शिक्षा देण्याचाच एक प्रकार आहे. आणि तुम्ही ज्या विवेकाधिकाराचं समर्थन करत आहात तो व्यक्तिनिष्ठ आणि मनमानी वापरासाठी एक मोकळं रान देतो. तुमचा मुद्दा मला कळतोय, पण त्यात एक मूलभूत अडचण आहे. आपण नियमाच्या पहिल्या भागावर बोलूया, संपूर्णतः दोषमुक्त या संकल्पनेवर. नियम 72 स्पष्ट म्हणतो की जेव्हा सक्षम प्राधिकाऱ्याला असं वाटेल की कर्मचारी संपूर्णतः दोषमुक्त आहे तेव्हाच त्याला पूर्ण वेतन आणि भत्ते मिळतील. याचा अर्थ स्पष्ट आहे. आरोप केवळ तांत्रिक कारणांमुळे नाही तर गुणवत्तेवर पूर्णपणे फेटाळले गेले आहेत आणि कर्मचाऱ्याच्या चारित्र्यावर कोणताही डाग नाही ही अट आवश्यक आहे, कारण ती खऱ्या अर्थाने निर्दोष असलेल्यांना वेगळं काढते. पण मग मला सांगा, हे ठरवण्याचा अंतिम अधिकार पुन्हा त्याच प्रशासकीय प्राधिकाराला का दिला आहे? नियमातले शब्दरचनाच पहा, प्राधिकाऱ्याचे मत असेल तेव्हा. हे किती व्यक्तिनिष्ठ आहे. जर एखादा वरिष्ठ अपील प्राधिकाऱ्याने किंवा उच्च न्यायालयाने प्रशासनाचा मूळ आदेशच रद्दबातल ठरवला असेल तर त्याचाच अर्थ हा आहे की प्रशासनाचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर पुन्हा त्याच प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने तो कर्मचारी खरोखर निर्दोष आहे की नाही हे ठरवण्याची गरजच काय? आदेश रद्द होणं हेच कर्मचाऱ्याला पूर्ण लाभ देण्यासाठी पुरेसं का मानलं जाऊ नये? आता विचार करा, कॅमेऱ्यात लाच घेताना पकडलेल्या कर्मचाऱ्याची बडतर्फी केवळ आरोपपत्र उशिरा दिलं म्हणून रद्द झाली तर करदात्यांच्या पैशातून त्याला पूर्ण पगार देणं योग्य ठरेल का? नाही. म्हणूनच प्राधिकाऱ्याला गुणवत्तेवर निर्णय घेण्याचा अधिकार देणं आवश्यक आहे. माफ करा, पण हा युक्तिवाद मला अजिबात पटत नाही. यामागचं कारण मी सांगते तुम्हाला. प्रशासनाने कार्यपद्धतीत चूक केली तर त्याची शिक्षा कर्मचाऱ्याला का मिळावी? ती चूक प्रशासनाची आहे, कर्मचाऱ्याची नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे जर आदेश रद्द होत असेल तर त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी ही प्रशासनानेच उचलली पाहिजे. कर्मचाऱ्याने त्याच्या हक्काच्या पगारावर पाणी सोडून नाही. संपूर्णतः दोषमुक्त ही संकल्पनाच इतकी संदिग्ध आहे की तिचा वापर कर्मचाऱ्याला कायदेशीर विजय मिळूनही त्याला पूर्ण न्याय नाकारण्यासाठी केला जातो. हे म्हणजे तुम्ही केस जिंकलात पण तुम्ही खरोखर निर्दोष नाही असं म्हणण्यासारखं आहे, जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात आहे. ठीक आहे, पण मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया,
जो यापेक्षाही महत्त्वाचा आहे, पोटनियम 4 मधला विवेकाधिकार. हा नियम अशा प्रकरणांसाठी आहे जिथे कर्मचारी संपूर्णतः दोषमुक्त नाही. इथे सक्षम प्राधिकारी ठरवू शकतो की कर्मचाऱ्याला वेतनाचा किती हिस्सा मिळावा. हा विवेकाधिकारच या नियमाचा आत्मा आहे. तो प्रशासनाला प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याची लवचिकता देतो. प्रत्येक केसला एकाच चष्म्यातून पाहता येत नाही. ज्या कर्मचाऱ्यावरचे आरोप गंभीर आहेत आणि केवळ तांत्रिक कारणाने तो परत आलाय, त्याला पूर्ण वेतन देणं म्हणजे एक प्रकारे गैरव्यवर्तनाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. हा विवेकाधिकार प्राधिकाऱ्याला प्रकरणाची गंभीरता, कर्मचाऱ्याची भूमिका आणि इतर सर्व बाबी विचारात घेऊन एक संतुलित निर्णय घेण्याची संधी देतो. तुम्ही ज्याला संतुलित निर्णय म्हणतायत तो प्रत्यक्षात प्रशासनाला अपिलात हरल्यानंतरही कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची दुसरी संधी देतो. काम नाही, वेतन नाही म्हणजे नो वर्क नो पे हे तत्त्व तेव्हाच लागू होतं जेव्हा कर्मचारी स्वतःच्या चुकीमुळे कामावर हजर नसतो. इथे तर प्रशासनाच्या बेकायदेशीर आदेशामुळे त्याला कामापासून जबरदस्तीने दूर ठेवलं गेलंय. मग त्याला वेतन का नाकारायचं? तो कामावर यायला तयार होता, पण प्रशासनाने त्याला येऊ दिलं नाही, त्यामुळे त्याला पूर्ण वेतन मिळायलाच हवं. तुमचा विवेकाधिकार हा न्यायाचा नाही तर प्रशासकीय सोयीचा भाग आहे. पण हा विवेकाधिकार अनियंत्रित नाहीये. नियम 74 नुसार कोणताही आदेश देण्यापूर्वी कर्मचाऱ्याला नोटीस देऊन त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. शिवाय नियम 77 हे सुनिश्चित करतो की प्राधिकाराने ठरवलेली रक्कम कर्मचाऱ्याला निलंबन काळात मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यापेक्षा कमी असू शकत नाही. म्हणजे त्याच्या किमान आर्थिक गरजांची काळजी घेतली जाते. हा निव्वळ शिक्षा देण्याचा हेतू नाही, तर सार्वजनिक उत्तरदायित्व आणि वैयक्तिक हक्क यांच्यात संतुलन साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एक मिनिट, तुम्ही म्हणताय की निर्वाह भत्त्यापेक्षा रक्कम कमी नसते, पण निलंबन काळात कर्मचारी कामावर नसतो आणि त्याच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसतात. इथे तर कर्मचारी कायदेशीर लढाई जिंकून परत आलाय. त्याला निर्वाह भत्त्याच्या पातळीवर आणून ठेवणं हा त्याचा अपमान नाही का? आणि तुम्ही म्हणता की कर्मचाऱ्याला बाजू मांडण्याची संधी दिली जाते, पण अंतिम निर्णय तर पुन्हा प्राधिकाऱ्याचाच असतो. मला सांगा, जर 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 2 कर्मचाऱ्यांवर सारखेच आरोप असतील आणि दोघेही तांत्रिक कारणास्तव जिंकून आले, पण एका प्राधिकाऱ्याने 75% वेतन मंजूर केलं आणि दुसऱ्याने फक्त निर्वाह भत्ता, तर यात समानता कुठे राहिली? हा सरळ मनमानीपणाला वाव नाही का? प्रशासकीय निर्णयात काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठता येणारच, पण त्याला आव्हान देण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. मुद्दा हा आहे की एक सरसकट नियम सर्वांना लावता येणार नाही. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपातून तांत्रिकदृष्ट्या सुटलेला कर्मचारी आणि किरकोळ शिस्तभंगाच्या कारवाईतून सुटलेला कर्मचारी या दोघांना एकाच मापात तोलता येणार नाही. ही लवचिकता प्रशासनासाठी आवश्यक आहे. ही लवचिकता एकतर्फी आहे आणि यातला सर्वात मोठा अन्याय तर याच पोटनियमातल्या एका तरतुदीत दडलाय. ती तरतूद म्हणते की हे प्रदान केवळ 3 वर्षांपर्यंत मर्यादित राहील. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याची कायदेशीर लढाई न्यायालयात 4 किंवा 5 वर्ष चालली, तर त्याला शेवटच्या 2 वर्षांसाठी काहीही मिळणार नाही. हा कोणता न्याय आहे? प्रशासनाच्या दिरंगाईची आणि न्यायव्यवस्थेच्या विलंबाची शिक्षा कर्मचाऱ्याने का भोगावी? हा तर अमानुष नियम आहे. तुम्ही 3 वर्षांच्या मर्यादेचा जो मुद्दा उचलला आहे तो निश्चितच विचारात घेण्यासारखा आहे आणि त्यावर पुनर्विचार होऊ शकतो. पण त्यामुळे विवेकाधिकाराचं मूळ तत्व चुकीचं ठरत नाही आणि केवळ आर्थिक फटका हा एकच मुद्दा नाहीये. आपण त्याहूनही मोठ्या परिणामाकडे दुर्लक्ष करत आहोत, तो म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीच्या कालावधीचा दर्जा. नियम 75 नुसार अशा परिस्थितीत तो काळ कर्तव्यावर म्हणजे ऑन ड्युटी मानला जात नाहीये आणि ते योग्यच आहे. योग्य. माझ्या मते ही या नियमातील सर्वात कठोर आणि क्रूर तरतूद आहे. आर्थिक नुकसानीपेक्षाही याचे परिणाम अधिक दूरगामी आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहेत. तुम्ही विचार करा, एका शिक्षिकेवर कोणीतरी खोटा आरोप केला, तिला नोकरीतून काढलं. तिला तिचं नाव स्वच्छ करण्यासाठी न्यायालयात 5 वर्ष लागली. ती जिंकली, पण तिची पुनर्स्थापना संपूर्णतः दोषमुक्त या सदरात झाली नाही. आता नियम 75 मुळे तिची 5 वर्षांची सेवा ही कर्तव्य म्हणून गणली जाणार नाही. याचा अर्थ काय होतो? तिच्यासोबत कामाला लागलेले सहकारी पदोन्नती घेऊन पुढे जातील, ती तिथेच राहील, तिच्या वेतनवाढी थांबतील आणि सर्वात मोठा फटका बसेल तो निवृत्ती वेतनावर. तिच्या एकूण सेवेतून 5 वर्षे वजा केली जातील, ज्यामुळे तिला आयुष्यभर कमी पेन्शन मिळेल. प्रशासनाच्या एका चुकीमुळे तिला आयुष्यभर आर्थिक शिक्षा भोगावी लागते.
हा कसला न्याय आहे? तुम्ही जे चित्र उभं करत आहात ते भावनिक आहे, पण नियमाच्या तरतुदींकडे पहा. नियम इथेही काही मार्ग देतो. पोटनियम 5 नुसार सक्षम प्राधिकारी एखाद्या विशिष्ट हेतूसाठी, जसे की पेन्शन, तो कालावधी कर्तव्य म्हणून मांडण्याचा निर्देश देऊ शकतो. तसेच याच नियमातील परंतुनुसार कर्मचारी स्वतः विनंती करून त्या कालावधीला आपल्या हक्काच्या रजेमध्ये, जसे की अर्जित रजा, रूपांतरित करू शकतो. त्यामुळे त्याच्या सेवेत खंड पडत नाही. नियम पूर्णपणे कठोर नाही, तो काही प्रमाणात लवचिकता देतो. आणि इथेच माझा मूळ आणि तीन आक्षेप आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे सेवेबाहेर राहिलेल्या कालावधीसाठी कर्मचाऱ्याने आपली कष्टाने कमावलेली हक्काची रजा का खर्ची घालावी? रजा हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे, जो त्याने वैयक्तिक, कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणांसाठी वापरायचा असतो. प्रशासनाची चूक दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर करणं हे न्यायाच्या प्रत्येक तत्वाच्या विरोधात आहे. ही तरतूद म्हणजे कर्मचाऱ्याला 2 वाईट पर्यायांमधून एक निवडायला भाग पाडण्यासारखं आहे. एकतर तुमच्या सेवेत कायमचा खंड स्वीकारा आणि त्याचे परिणाम आयुष्यभर भोगा, किंवा तुमची हक्काची रजा गमवा. दोन्ही परिस्थितीत नुकसान त्याचंच आहे. ही कसली लवचिकता? ही तर शुद्ध जबरदस्ती आहे. माझ्या भूमिकेचा सारांश सांगायचा झाल्यास, नियम 70 हा प्रशासकीय व्यवहार्यता, सार्वजनिक निधीचं रक्षण आणि कर्मचाऱ्याचे हक्क यांच्यात एक आवश्यक आणि व्यावहारिक संतुलन साधतो. तो संपूर्णतः दोषमुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय देतो, कारण त्यांची निर्दोषता निस्संदिग्ध असते. तर इतर प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याला विवेकाधिकार वापरून योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक लवचिकता प्रदान करतो. संपूर्णतः दोषमुक्त आणि इतर प्रकरणे यांतील विभागणी ही सुशासनाचा आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखता येणार नाही. आणि मी माझ्या या मतावर ठाम आहे की हा नियम एक अन्यायपूर्ण आणि दुटप्पी व्यवस्था निर्माण करतो. बडतर्फीचा आदेश कायदेशीररित्या रद्द होणं याचा एकच आणि सरळ अर्थ असायला हवा. कर्मचाऱ्याला पूर्णतः पूर्वस्थितीत आणणे, जणू काही तो बेकायदेशीर आदेश अस्तित्वातच नव्हता. नियम 70(4) आणि 70(5) मधला विवेकाधिकार आणि कठोर तरतुदी या नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला हडताळ फासतात. त्या कर्मचाऱ्याला कायदेशीर विजय मिळूनही त्याला पूर्णपणे न्याय मिळू देत नाहीत आणि प्रशासनाच्या चुकीची किंमत त्याच्याकडून आयुष्यभर वसूल करतात. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की नियम 70च्या विश्लेषणातून प्रशासकीय प्रक्रिया, आर्थिक उत्तरदायित्व आणि कर्मचाऱ्याचा वैयक्तिक न्याय यांमधला एक मूलभूत आणि अटळ तणाव समोर येतो. हो, आणि या नियमातील तरतुदी या तत्वांमध्ये संतुलन कसं साधलं जातं किंवा काही वेळा ते संतुलन पूर्णपणे कसं बिघडतं यावर नेमका प्रकाश टाकतात. या नियमाच्या प्रत्येक कलमावर आणि त्याच्या परिणामांवर या सामग्रीमध्ये अधिक खोलवर विचार करण्यास नक्कीच वाव आहे. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.